मुंबईतल्या दादर परिसरातील चैत्यभूमीमध्ये आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पोहोचलेले आहेत। भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईत दाखल झालेली आहे। यात्रेचा उद्या समारोप होतोय आणि आज आपण बघतोय की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून चैत्यभूमीमध्ये दाखल झालेले आहेत आणि राहुल गांधींसोबत त्यांच्या बहीण प्रियंका गांधी देखील आहेत। ही थेट दृश्य यावेळेसची दादरच्या चैत्यभूमीमधली बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चैत्यभूमीत आलेले आहेत। सोबतच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे पदाधिकारी देखील राहुल गांधींची दुसऱ्या टप्प्यातली भारत जोडो यात्रा जिचा समारोप उद्या होतोय मुंबईमध्ये शिवाजी पार्कात त्यांची सभा होतीये आणि त्याआधी चैत्यभूमीवर येऊन राहुल गांधींनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। हे दृश्य थेट चैत्यभूमीतली बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी मुंबईत चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत। दादरमधील चैत्यभूमीवरून ही थेट दृश्य आपण बघतोय। उद्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होतोय आणि आता त्रिशरण पंचशील बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राहुल गांधी आज चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। ही दृश्य जी आपण पाहतायत ती मुंबईतल्या दादर मधली आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा घेऊन आता चैत्यभूमीवर आलेले आहेत। सोबत प्रियंका गांधी देखील आहेत। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या देखील सध्या इथे उपस्थित आहेत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। मनोज, राहुल गांधींची उद्या समारोप या यात्रेचा भारत जोडो यात्रेचा होतोय, त्याआधी राहुल गांधी चैत्यभूमीवर आलेले आहेत, काय अधिक सांगाल? अगदी बरोबर, राहुल गांधी यांचा आज मुंबईत जे भारत न्याय जोडो यात्रा आहे तिचं समाप्ती होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत चैत्यभूमीला आणि चैत्यभूमीवरून त्यांच्या सोबत अनेक काँग्रेसचे नेते मग वर्षा गायकवाड असतील, नाना पटोले असतील हे सुद्धा होते आणि अशा प्रकारे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जी भारत जोडो न्याय यात्रा होती तिची समाप्ती झालेली आहे आणि उद्या आता या संदर्भात मोठी सभा होणार आहे। यापूर्वी जेव्हा मुंबईत आले, मुंबईतला जो 3 हात नाका आहे तिथून, तर त्याचबरोबर धारावीमध्ये सर्वात जास्त मोठा प्रतिसाद मिळाला। त्या ठिकाणी चौक सभा सुद्धा झालेली आहे, त्यामध्ये केंद्र सरकार मोदी यांच्यावर सुद्धा टीका केलेली त्यांनी पाहायला मिळते आणि उद्या सभा होणार आहे। या सभेमध्ये महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, या सर्वांना बोलावण्यात सुद्धा आलेलं आहे। अशा प्रकारची ही जी भारत न्याय जोडो यात्रा होती 65 दिवसानंतर समाप्त झालेली आहे। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आणि सगळ्यात आधी राहुल गांधींनी दादर मधील चैत्यभूमीवर येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे, पुष्प अर्पण केलेले आहेत।